नमस्कार मित्रांनो, 22 मार्च रोजी होणाऱ्या औषध निरीक्षक परीक्षेसाठी तुम्हाला सर्वप्रथम खूप खूप साऱ्या शुभेच्छा। आज आपण या विजय भाऊ या सेशनच्या माध्यमातून तुमच्या मनामध्ये जे काही द्वंद्व चालू आहे, तुमच्या मनामध्ये मनाचं युद्ध चालू आहे, ही जी काही 3-4 दिवसाची परिस्थिती आहे, अतिशय महत्वाची परिस्थिती आहे, त्या परिस्थितीचं आपण ह्या विजय भाऊ सेशनच्या माध्यमातून आपण पूर्णता पाहणार आहोत। आपल्यासमोर छत्रपती शिवरायांचा आपल्यासमोर आदर्श आहे। आज आपण ह्या महाराष्ट्रामध्ये ड्रग इन्स्पेक्टरची जी परीक्षा आहे 154 पदांची जाहिरात आहे, अतिशय मोठी जाहिरात आहे। ह्यापूर्वी महाराष्ट्राच्या निर्मितीनंतर म्हणजे कधीच आली नव्हती इतकी मोठी जाहिरात आहे। तर आपण आज या तुमच्या मनामध्ये काय चाललंय, तुमच्या मनाच्या ज्या काय जे इकडे तिकडे मन पळतंय किंवा तुमचं जे काय तुम्हाला त्रास सहन करावा लागतोय, तर त्याच्याबद्दल तुम्हाला जे प्रश्न निर्माण झालेले आहेत, ते सेल्फ डाऊट निर्माण झाला आहे, त्याच्याबद्दल मी या सेशनमध्ये आज आपण ह्या प्रेझेंटेशनच्या माध्यमातून तुम्हाला मी सांगू इच्छितो। कारण हा जो गेम आहे 3-4 दिवसाचा आणि जो तुम्ही 22 मार्चला 11 ते 12 या वेळेत खेळणार आहे, तर तो खूप महत्वाचा आहे। तो सायकोलॉजिकल गेम आहे। जे तुमच्या मनामध्ये जे विचार चालू आहेत त्या विचारांना जर तुम्ही नाही मॅनेज केलं तर काय होऊ शकतं, तरी आपण मित्रांनो आपण हे शेवटपर्यंत सेशन बघायचं आहे। सेशन तोच विद्यार्थी बघणार आहे, मी तुम्हाला सांगतो, ज्यानं खरंच त्या परीक्षेसाठी तळमळीने अभ्यास केलेला आहे, खरंच त्यानं सिरियसली अभ्यास केलेला आहे, खरंच त्यानं पूर्ण वेळ अभ्यासासाठी वेळ काढलेला आहे, बऱ्याच गोष्टींचा त्याग केलेला असेल, तर ते आपण ते सविस्तर बघूया। आज मित्रांनो तुम्हाला सांगतो, ही जी काही जाहिरात आहे 22 मार्चचा, तुमच्यावरती वेगळा प्रकारचा प्रेशर आलेला आहे। हा नक्कीच मी तुम्हाला सांगू इच्छितो, हा प्रेशर प्रत्येक विद्यार्थ्यावरती येऊ शकतो, ह्यातील मात्र शंका नाहीये। तुम्हाला मी सांगायचे झाले तर गोष्ट 2025 हे वर्ष मित्रांनो ऐतिहासिक वर्ष असणार आहे आपल्या ड्रग इन्स्पेक्टरच्या परीक्षेसाठी। का तर मी तुम्हाला सांगितलंय की महाराष्ट्राच्या नवनिर्मितीनंतर इतकी मोठी पहिल्यांदा जाहिरात येते। आणि मित्रांनो हे जे काही तुम्हाला 22 मार्च दिवस आहे, बऱ्याच लोकांसाठी हा सोनेरी दिवस असणार आहे मित्रांनो। तो दिवस तुमच्यासाठी तुम्ही सोनेरी घडवण्यासाठी हे पुढचे 3-4 दिवस आहेत, तुमच्यावरती जो प्रेशर आलेला आहे तुम्ही त्याला कसं मॅनेज करता हे आपण या ठिकाणी बघणार आहे। मित्रांनो तुम्ही जो काय सायकोलॉजिकल गेम चालू झालाय, या सायकोलॉजिकल गेम मध्ये काय आहे की मित्रांनो प्रेशर हा प्रत्येक विद्यार्थ्यावरती येणार आहे। मग त्या ठिकाणी मित्रांनो ट्रम्प असू द्या, मोदी असू द्या, नाहीतर विराट कोहली असू द्या, प्रत्येकावरती प्रेशर येतो, परंतु त्या मित्रांनो प्रत्येकाच्या मनामध्ये भीती येते आणि त्याबद्दल विचार येतात। आणि हे मित्रांनो नॅचरली आहे, असं नाही की मलाच एकट्याला येतात असं नाही, हे सर्वांना येणार आहे। परंतु ह्या भीती आणि ह्या प्रेशरला जो मॅनेज करणार आहे तो नक्कीच तो जो एक्झाम मध्ये परफॉर्मन्स करणार आहे 11 ते 12 या वेळेत। म्हणून सायकोलॉजिकल गेम आहे, ही भीती आहे, त्याच्याबद्दलचे विचार आहेत, तुमच्यावरती प्रेशर आलेलं आहे। हे जे मॅनेज करणारी लोक आहेत ती जी मॅनेज करू शकतात, तर त्यांना 100% हा सायकोलॉजिकली ट्रॅप आहे। ह्या ट्रॅपमधून म्हणजे हा 3-4 दिवसाचा ट्रॅप आणि तुम्ही परीक्षेमध्ये कसा परफॉर्मन्स करताय तर त्यावरती तुमचा रिझल्ट अवलंबून राहणार आहे। तर मित्रांनो हो, मी तुम्हाला परत एकदा सांगतो की ह्या ज्या काही तुमच्या भावना आहेत, जे तुमच्या मनात विचार आहेत, ते कॉमन आहेत। त्यामुळे तुम्ही असं समजू नका की मलाच एकट्याला वाटतंय। तुम्हाला मी काही सांगतो की एक्झाम परफॉर्मन्स महत्वाचा आहे। 11 ते 12 या वेळेत ज्या दिवशी तुम्ही एक्झाम देणार आहे, तर त्यावेळेस तुमचा टेम्परामेंट, तुम्ही काय करता आहे हे अतिशय महत्वाचं आहे। जरी तुम्ही मित्रांनो 100% अभ्यास केलेला असाल, परंतु जर त्या ठिकाणी तुम्ही ह्या जर गोष्टी मॅनेज नाहीत केल्या, तुमचा प्रेशर मॅनेज नाही केलं, तुम्ही टेम्परामेंट मॅनेज नाही केलं, तुम्ही जर व्यवस्थितरित्या परफॉर्मन्स नाही दिला, तुमचं 100% अभ्यास असून तुम्ही सिली मिस्टेक करणार, तुमचे हात थरथर कापतील। त्यासाठी तुम्हाला स्वतःला सांगायचं आहे मी ह्याच्यासाठी तयार झालेलो आहे, मी ही 100% म्हणजे तुमचं एक साधं सिंपल आहे मित्रांनो, की तुम्ही टार्गेट ठेवा की मी चांगलं केलं आणि मी बेस्ट देणार आहे। तुमचा एक्झाम परफॉर्मन्स खूप महत्वाचा आहे। या परीक्षेचं मित्रांनो ऐतिहासिक महत्व आहे। अजूनही सांगतो की महाराष्ट्राच्या नवनिर्मितीनंतर 154 पदांसाठी जाहिरात येते मित्रांनो, ही सहजासहजी आलेली नाहीये मित्रांनो। 154 जागा आहेत, त्याच्यासाठी अनुभव होता मित्रांनो। ही साधी परीक्षा नाहीये, ही मोठी परीक्षा आहे। राजपत्रित पद आहे मित्रांनो आपलं औषध निरीक्षक। तुम्हाला म्हणजे ह्या पदाबद्दल किती माहिती आहे हे जर तुम्ही ज्यावेळेस काम करत चाला, ज्यावेळेस चालू करत चाला, त्यावेळेस तुम्हाला कळल। तर तुम्ही जरा थोडासा त्याचा अनुभव घ्या, कोणाला तरी विचार आहे किती मोठं पद आहे, राजपत्रित पद काय असते मित्रांनो। ही जी काही जाहिरात आहे तुम्हाला असं वाटते अनुभव रद्द झालाय, मी तुम्हाला ऐतिहासिक फक्त तुम्हाला जाणीव करून देतोय मित्रांनो की अशी नाही आलेली जाहिरात। 2020 पासून मित्रांनो ही जाहिरात म्हणजे 2021 ला प्रथम जाहिरात आली होती अनुभवाच्या टीसेट, परंतु मित्रांनो मी 2020 मध्ये मी स्वतः पुण्यामध्ये मीटिंग घेतल्या की ज्यावेळेस ही जाहिरात येणार आहे, म्हणजे आमच्या कानोकानी आलं होतं की ही जाहिरात येणार आहे। मी त्यावेळेस माझ्या बऱ्याच मित्रांना मी पुण्यामध्ये तुम्हाला एक डेमो म्हणून सांगतो, तुम्हाला मीटिंग घेतल्या होत्या। तर हा पुण्यातल्या त्या जॉगर्स पार्क मधला एक छोटासा फोटो आहे, त्या ठिकाणी आम्ही मीटिंग घेतली, बरेच माझे मित्र आहेत, मी स्वतः या ठिकाणी आहे। तर तुम्हाला सांगायचं म्हणजे हे 2020 साली 16 फेब्रुवारीला आमची पहिली मीटिंग झाली होती। कोरोनापूर्वीची ही गोष्ट आहे मित्रांनो, म्हणजे जवळपास कोरोनाच्या 1 महिना अगोदर। ड्रग इन्स्पेक्टरच्या या ठिकाणी बघू शकता की अनुभव रद्द करणे, म्हणजे मित्रांनो सांगण्याचं तात्पर्य हेच आहे
सहजासहजी ही जाहिरात आलेली नाही. तुमच्या ह्या डोक्यात असू द्या अशी इतकी मोठी संधी आलेली आहे, त्याच्यासाठी बरंच काही काही गोष्टी झालेल्या आहेत त्या. तर हे जे काही तुम्ही पॅनिक होताय, तुमच्यात अँझायटी येते, प्रेशर येत आहे, तर तुम्हाला ह्या संधीचा मित्रांनो फायदा करायचा आहे. शेवटच्या दिवसामध्ये प्रत्येक विद्यार्थ्याला टेन्शन येतंय, नक्कीच याच्याबद्दल दुमत नाहीये. तुमचा फोकस कमी होतोय, कॉन्सन्ट्रेशन लागत नाहीये, साहजिक आहे. ह्यात काही दुमत तर कोणाबद्दल ही शंका असण्याबद्दल काही अडचण नाहीये. आणि हे रिअल ऍस्पिरंट आहेत, त्यांना हे होणारच आहे. आणि जर एखाद्याला होत नसेल, मला नाही वाटत बाबा तो अभ्यास करणार असेल, नाहीतर मग तो असं असेल की प्रत्येक वेळेस फॉर्म भरल, एक्झामला जाईल. मग आजपर्यंत बघतच आलाय ना तुम्ही ना, पाठीमागे DME परीक्षा झाली, पुढे UPSCची ड्रग इन्स्पेक्टरची जाहिरात येणार आहे. म्हणजे हा तो कॅन्डिडेट प्रत्येक परीक्षेमध्ये फॉर्म भरत असतो, अभ्यास मात्र करत नाही. पण जे रिअल ऍस्पिरंट आहेत त्यांना प्रेशर आहे, त्यांना भीती आहे, त्यांना पॅनिक होत आहे, तुम्हाला अँझायटी येते, हे स्वाभाविक आहे मित्रांनो. तुम्ही जर हे म्हणत असाल तर हे असं मला एकट्याला होतंय का, तर असं नाही, हे सर्वांना होते. परंतु ह्या गोष्टीला तुम्हाला टॅकल करायचं आहे मित्रांनो. तुमच्या मनामध्ये हे जे काही वेगवेगळे विचारांचं काहूर माजलेलं आहे, ह्या तुम्हाला विचारांच्या काहूर माजलेल्याला थांबवायचं आहे. आणि जो थांबवणार आहे, जो मॅनेज करणार आहे, हे जे काही विजयी भव हे जे सेशन आहे, तर त्याच्यासाठीच घेऊन आलेलो आहे मी. हे सेशन तुमचं शुक्रवारी पण घेऊ शकलो असतो किंवा शनिवारी घेऊ शकलो असतो, परीक्षेच्या 1 किंवा 2 दिवस अगोदर. परंतु नाही, मी 2 दिवस अगोदर घेऊन आलो, कारण तुमच्या मनाची जी काही अवस्था आहे, बरेच विद्यार्थी मला कॉल करतात, मेसेज करतात, त्याच्यामुळे मी सांगतोय की मित्रांनो, तुम्ही मेहनतीचं जी काही तुम्ही आतापर्यंत गेल्या, कोण 4 वर्षापासून तयारी करतोय मित्रांनो, कोण 5-6 महिन्यापासून तयारी करतोय, काही जणांनी 5-6 वर्षापासून तयारी करतोय. मी म्हणतो काही जण 2021 ला जाहिरात येणार आहे किंवा 20 ला येणार आहे, त्याच्यापूर्वी काही लोक अभ्यास करत असतील, ज्यावेळेस एक्सपिरियन्स होता त्यावेळेस. आणि एखादा 10-15 दिवसापासून अभ्यास करतो, तर तुझ्यासाठी ही परीक्षाच नाहीये मित्रा, कारण तू काही स्पर्धेतच नाहीये. कारण तुला काय पॅनिक झालं, तुला काय एन्झायटी आली, तुझा काही संबंधच नाहीये. पण ही जी काही रिअल लोक आहेत, तर हे तुम्ही सगळ्या गोष्टी आठवा. आपण केलंय मेहनत, मी मेहनत केली आहे, माझ्यावरती विश्वास आहे. सेल्फ डाऊट ज्या लोकांवरती येतोय स्वतःवरती, तर त्यांनी सांगा की मी केलेलं आहे, मी चांगलं केलेलं आहे. तर हे तुम्ही तुमच्या मेहनतीची आठवण करा. हे येतंय ना तुम्हाला, नाही मी केलंय. जर ज्यानं स्वतः विश्वासपूर्वक, आत्मविश्वासपूर्वक ह्या गोष्टी केलेल्या आहेत, त्याला ह्या गोष्टींचं जे काही तुमच्या मनामध्ये चाललेलं आहे, तर ते तुम्ही आठवलं की ते तुम्हाला नक्कीच, तुम्हाला मित्रांनो, तुम्हाला पॉझिटिव्ह साईन असेल. कारण तुम्ही मेहनत केली असेल तर मेहनतीला मित्रांनो तुम्ही टाळू शकत नाहीये. म्हणजे कोणी असेल तर मेहनतीचं फळ हे 100% भेटतंच, ह्यात ते मात्र शंका नाही. त्याच्यासाठी हे जे काय योग्य तयारी करणारे विद्यार्थी कोण आहे ते, म्हणजे तुम्ही मेहनत केली आहे 5-6 महिन्यात किंवा 5-6 वर्षात, काय असेल ते, किंवा समजा सिलेबस आल्यापासून आपण म्हणू शकतो की त्यांना अभ्यासाला जरी तयारी केली असेल. मी सिलेबस म्हणतो सप्टेंबरमध्ये आला, जाहिरात भले आपली त्याच्या अगोदर 2 महिने आली, 1.5-2 महिने, तरी तो विद्यार्थी मित्रांनो कॉम्पिटिशन मध्ये राहू शकतो, ह्यात काही तीळ मात्र शंका नाही. जर त्यानं योग्य रीतीनं सकाळी 7 वाजता उठलाय, लायब्ररीत गेलाय. जॉब करणाऱ्यांची कंडिशन थोडीसं या ठिकाणी वेगळी असू शकते, त्यांनी सुद्धा जॉबमध्ये शनिवार रविवार सुट्टीच्या दिवशी पूर्ण अभ्यास केलेला आहे, जॉब मॅनेज करत त्यांनी दररोज दिवसाला 7-8 तास अभ्यास केलेला आहे. हे जे काही योग्य तयारी करणारी लोक आहेत, हे जर तुम्ही जर केला असेल, तर तुम्हाला सेल्फ डाऊट येण्याचं, तुम्हाला एन्झायटी, पॅनिक, तुम्हाला प्रेशर येण्याचं काही कारण नाही. आणि जरी येत असेल तर ते कॉमन आहे. तुम्ही हे स्वतःला सांगा. त्या ठिकाणी तुम्ही MPSC पॅटर्नला फॉलो केलंय. मी म्हणतोय ना तुम्हाला ना, ज्यानं सिलेबस आल्यानंतर तयारी केली मित्रांनो, असेही विद्यार्थी आपल्या ड्रग इन्स्पेक्टरच्या जाहिरातीमध्ये सिलेक्ट झालेले दिसतील, अंतिम निकालामध्ये दिसणार, ह्यात तीळ मात्र शंका नाहीये. पण त्यांनी काय केलंय, त्या पुढच्या कालावधीमध्ये, म्हणजे जर समजा सिलेबस आलाय तिथून पुढे, एकदम प्रॉपर MPSC पॅटर्नला फॉलो करून अभ्यास केलेला आहे. त्यानं प्रॉपर जो काही वेळ आहे, 10-15 तास अभ्यासासाठी वेळ दिलेला आहे. बाकीचं काहीच नाहीये, इकडं तिकडं गप्पा मारण्यात त्याने वेळच घालवलेला नाहीये. त्यानं स्टँडर्ड बुकमधून अभ्यास केलेला आहे, योग्य रीतीने त्यानं नोट्स तयार केलेले आहेत, योग्य रीतीने त्यानं रिव्हिजन केलेलं आहे. सगळ्यात महत्त्वाचं काय माहिती आहे मित्रांनो, हे रिव्हिजन आहे. आता रिव्हिजनचा तुमचा कालावधी चालू आहे आणि तुम्ही त्यासोबत आयोगाचे पेपर सोडवतात. चला, OMR बेस्ड प्रॅक्टिस केलेली आहे मित्रांनो. गोल करायचे, 4 गोल करायचे. समजा इथं मी हा गोल दाखवतो, हे गोल दाखवतो, हे गोल दाखवतो, असे 4 गोल आहेत मित्रांनो. हे 4 गोल मित्रांनो तुम्हाला करत असताना वेळ किती लागतो एका गोलमध्ये, हे इम्पॉर्टंट आहे, हे प्रॅक्टिस आहे. तुम्ही डायरेक्ट 11 ते 12 या वेळेत करायला जाचाल तर नाही होणार. गोल समजा इथं करता असं बाजूला येऊ शकतो. म्हणजे हे इम्पॉर्टंट आहे, कारण परीक्षा पहिल्यांदा होते. परंतु परीक्षा जरी पहिल्यांदा होत असेल तर आपण ज्या काही ट्रायल एरर इलिमिनेशन ज्या काही टेक्निक आहेत, तर ते आपण अगोदरच आत्मसात केले. महाराष्ट्र फार्मसीच्या आपल्या युट्यूबच्या माध्यमातून मी तुम्हाला गेली 1.5-2 महिने झाले लाईव्ह घेऊन प्रत्येक गोष्ट सांगतोय की कोणत्या वेळेस कोणती गोष्ट केली पाहिजे. तर त्यामुळे जो योग्य तयारी करणारा विद्यार्थी MPSC पॅटर्नला ज्यानं फॉलो केलेलं आहे, तर त्याला मला वाटत नाहीये की त्याला सिलेक्शन व्हायला अवघड आहे. मग मी तेच परत OMR बेस्ड, तुम्ही कसं असतं मित्रांनो, घरी पेपर सोडवता, समजा एखादा पेपर सोडवताय आणि समजा एखादा पेपर, समजा आपण असं धरू की हा माझ्याकडे 2008चा पेपर आहे हा मित्रांनो माझ्याकडे. समजा हा रिअल पेपर असा आपण समजू, आणि समजा तुम्ही तोच पेपर घरी सोडवताय. घरी सोडवून आणि मित्रांनो एक्झाम हॉलमध्ये जाऊन सोडवणे, ह्या दोन्ही गोष्टी वेगळ्या आहेत मित्रांनो. एक्झाम हॉलमध्ये जाऊन ज्यावेळेस तुम्ही सोडवता ना, तर तो तुमचा आजूबाजूचा जो काही सराउंडिंग असतं,
इन्व्हायरमेंट असतं तर ते खूप असतं. आपण पुण्यामध्ये आमच्या बऱ्याच लोकांनी आम्ही 7 पेपर माझ्या माहितीप्रमाणे मी ऑफलाईन घेतलं. तर मला असं वाटतं की त्या विद्यार्थ्यांनी किंवा काही विद्यार्थ्यांनी इतर आपण पण साताऱ्यात घेतलं, नाशिकला घेतलं, लातूरला घेतलं किंवा अजून इतर ठिकाणी पण विद्यार्थ्यांनी टेस्ट सिरीज दिलेले असतात. तर तुम्हाला तुम्ही एक्सपिरियन्स घेतलाय. भले काही लोकांना जमलं नसेल, परंतु तुम्ही जर एक्झॅक्टली तुम्ही जर ते फील केलं असाल, मी 11 ते 12 या वेळेत पेपर देतोय, तर त्यांना नक्कीच फायदा होणार आहे मित्रांनो. त्यामुळे एक्झाम हॉलची रियालिटी तुम्ही अगोदर आत्मसात केली पाहिजे, त्याच्याबद्दल विचार केलेला पाहिजे. किंवा मी जे म्हणतोय ना, स्ट्रॉंग अंडरस्टँडिंग. समजा काही लोकांनी नसेल दिली ऑफलाईन पेपर, परंतु स्ट्रॉंग अंडरस्टँडिंग आहे एमपीएससी बद्दल किंवा त्यांना खूप चांगली समज आहे, ते विद्यार्थी मित्रांनो सिलेक्ट होणार. शेवटी मी मित्रांनो परत सांगतोय की हा जो पॅटर्न आहे एमपीएससी, कारण तुम्ही युनिव्हर्सिटीची एक्झाम नाहीये किंवा आपण जीपॅटची एक्झाम द्यायचं चाललो नाही किंवा कुठली एंट्रन्स एक्झाम द्यायचं चाललेलं आहे. वन नाईट आपण अभ्यास करून दुसऱ्या दिवशी पेपर देत नाहीये किंवा आपला डिस्क्रिप्टिव्ह पेपर नाहीये. तर हे ज्या लोकांनी याला फॉलो केलंय ना, तो मात्र सिलेक्ट होणार. मग त्यानं काय असू द्या, मग शेवटी एमपीएससी पॅटर्न महत्वाचा आहे. त्या पॅटर्नला म्हणजे आयोगाचे जे काही पेपर झालेले आहेत, तर ते पेपर मित्रांनो तुम्ही जर योग्य रीतीनं मित्रांनो जर सॉल्व्ह केले असेल, तर तुम्हाला यश भेटण्यापासून तुम्हाला कोणीही मित्रांनो रोखू शकत नाही. मित्रांनो, ज्याने मेहनत केली त्याला फळच भेटणार आहे, यात काही तीळ मात्र शंका नाही. 2021ला जाहिरात आली, काही लोकांनी त्यावेळेस अभ्यास चालू केलेला आहे. मित्रांनो, ही परीक्षा पहिल्यांदाच होते, हे पण तुमच्या डोक्यात असू द्या. परीक्षा पहिल्यांदा होते म्हणजे कसं होते, मस्त भले अगोदर झाले पेपर, पण आता जो काही नवीन सिलेबस आलेला आहे मित्रांनो, त्या नवीन सिलेबस आहेत, काही नवीन पॉईंट आलेले आहेत. मग तुम्हाला मित्रांनो 100 प्रश्न आपल्याला घ्यायचे आहेत. 1/4 निगेटिव्ह आहे, आपल्याला 200 मार्क आहेत. मग त्याच्यामुळे ही जी काही तुमच्या मनामध्ये वेगवेगळ्या भावना आहेत, तुमची मानसिक म्हणजे मी काय सांगतोय की सायकोलॉजिकली गेम आहे, सायकोलॉजिकली ट्रॅप आहे. ह्या ट्रॅपमधून जो सुटणार आहे 11 ते 12 या वेळेत 22 तारखेला, तो नक्की मित्रांनो यशस्वी झालेला असेल. कारण मित्रांनो, एकदा अभ्यास आणि आपल्या परीक्षेसाठी पण बराच वेळ भेटलेला आहे. कारण अभ्यासाला वेळ भेटल्यानंतर एका लेवलला बरेच विद्यार्थी येऊन बसतात. मग त्यावेळेस तुम्ही 11 ते 12 या वेळेत जो मॅनेज करणार आहे टाईप, तो मित्रांनो सिलेक्ट झालेला दिसणार आहे. अनेक विद्यार्थी मित्र 3-4 वर्षापासून तयारी करतात किंवा त्याच्या अगोदरपासून तयारी करतात. मी तुम्हाला सांगतो, ज्यांनी 2021ला जाहिरात आली आणि आपण अनुभवाची अट रद्द केली, ह्याच्यासाठी तुम्हाला माहिती आहे, मी फार विधान परिषदेत विधानसभेत प्रश्न लावलेत. कुठला एक टेलिग्राम चॅनल, सॉरी टीव्हीवरचं चॅनल नसेल की त्या ठिकाणी मी प्रश्न मांडले. तुमचा लोकसत्ता असेल, महाराष्ट्र टाइम्स असेल, IBN असेल, ABP माझा असेल, TV9 असेल, सगळीकडे मी मांडले. सांगण्याचं आहे की त्यावेळेस ज्यावेळेस जाहिरातीचा अनुभव रद्द झाला, त्यावेळेस जो विद्यार्थी तयारी करतो, मी म्हणतो तुला रिझल्ट आलाच पाहिजे, तू त्यावेळेस पासून अभ्यास करतोय, तुझ्यासाठी सिलेबस हा एकदम खेळणं झालेला असेल, तर ते तुझ्यासाठी संधी आणि तू सिलेक्ट झाला पाहिजे. का झाला पाहिजे? कारण तुझ्या एवढी मेहनत कुणीच केलेली नाहीये. पुढील 3-4 दिवसात म्हणजे आता समजा मी आपलं जे काही शेवटचे 2-3 दिवस राहिलेले आहेत, तुम्ही OMR टेस्ट देऊ नका मित्रांनो. कट ऑफ बद्दल अजिबात विचार करू नका. नंतर तुम्ही एखादी टेस्ट सिरीज दिली त्याच्याबद्दल अजिबात विचार करू नका. कट ऑफ एवढा लागणार आहे, तेवढा लागणार आहे, काय 12 भानगडी बिनकामाचं. मला पण बरेच विद्यार्थी विचारतात कट ऑफ किती लागणार आहे. मित्रांनो, ह्याच्या भानगडीत पडू नका. कट ऑफ कसा ठरवणार आहे तुम्ही? परीक्षा पहिली होते, पेपर कसा येणार आहे माहित नाहीये. आपण सिलेबसला अभ्यास करून चाललेलो आहे. नंतर तुम्ही एखाद्या टेस्ट सिरीज, समजा आपण एक टेस्ट सिरीज आहे, तुम्हाला समजा एखाद्या टेस्ट सिरीज मध्ये 150 मार्क आले, तुम्ही त्याच्यावर जज करणार आहे का? मित्रांनो, आयोग असतो मित्रांनो. आयोगाच्या पुढे कोण जात नाहीये. आयोग हा आयोगाचा आहे. त्याच्यामुळे तुम्ही हे जे काही कट ऑफ असेल, स्कोर असेल, तर हे नका समजून घेऊ. एखाद्या विद्यार्थ्याला आता समजा 150 मार्क येतात, फायनल रिझल्ट मध्ये तो दिसणार नाही. मी तुम्हाला सांगतो कारण त्याचं सांगतोय का. ज्या विद्यार्थ्याला समजा पहिल्या आपण असं धरू की एका टेस्ट सिरीज मध्ये त्याला समजा 40च मार्क पडलेत, म्हणजे 40 मार्क म्हणजे समजा त्याचे 25 प्रश्न बरोबर आले असतील, बाकीचे 75 प्रश्न चुकलेत. समजा आपण 11 टेस्ट सिरीज आपल्याला बोलूया, तर त्यानं 75 टेस्ट म्हणजे 75 जे क्वेश्चन आहेत, त्या 75 प्रश्नावरती काम केलं. 75 प्रश्नाच्या कन्सेप्ट, उपकन्सेप्ट सगळं बघत गेला. तो टॉपिक एकदम चांगल्या प्रकारे त्यानं रिअलाइज केलं, त्यानं तो चांगल्या प्रकारे फॉलोअप घेतला आणि तो त्याचा टॉपिक आहे तो परत रिपिटेशन, त्याचं रिव्हिजन, त्याच्या चुका सुधारल्या. आपण समजा 150 वाला ओव्हर कॉन्फिडन्स मध्ये गेला, मला स्कोर येतोय, होणार आहे, कोणाच्या तरी बाबतीत होणार आहे का, तर होणार, ह्यात तर शंका नाहीये. हे तुम्ही डोक्यात ठेवा. एखाद्याला तर ते झटका बसणार का बसतात, पण ज्यानं चांगलं फॉलो केलं, आता त्याचा विचार करू नका जास्त. फक्त ओव्हर कॉन्फिडन्स पेपर देऊ नका. पेपर फक्त तुम्ही वाचत असताना म्हणजे गडबड नाही करायचं. क्वेश्चन वाचत असताना नंतर सिली मिस्टेक मित्रांनो टाळा. सिली मिस्टेक मध्ये तुमचे 3-4 प्रश्न तरी गेले ना, तुमचे ना हक्काचे मार्क असतात मित्रांनो. जवळपास 10 मार्क तुम्ही मायनस होता. 10 मार्क म्हणजे तुम्ही डायरेक्ट बाहेर जाता. 10 मार्क म्हणजे खूप मोठी गोष्ट झाली मित्रांनो. जे जगाला येतं ते आपल्याला आलंच पाहिजे, जे सोपं आहे ते आपल्याला आलंच पाहिजे. जर नाही आलं तर आपण कॉम्पिटिशन मधून बाहेर पडतो. स्पर्धा परीक्षेचा हा नियम आहे आणि 100% तो फॉलो झाला पाहिजे. फॉलो म्हणजे जे आपल्याला येतंय, म्हणजे जे जगाला येतंय ते आपल्याला आलंच पाहिजे, अशा प्रकारचं आहे. त्याच्यामुळे शेवटी पेपर मी तुम्हाला सांगितलंय की आयोग हा महत्वाचा आहे. आयोग सुप्रीम आहे. आपण समजा आपला सिलेबस आहे, 100% मित्रांनो सिलेबस तुमच्याकडनं कव्हर होऊ शकत नाही. भले आपण सगळा वाचून घेतला असेल, कधी कधी काही 5-10 प्रश्न असे दिसतील की ते भले तुम्ही वाचून गेलाय, पण तुम्हाला ते आउट ऑफ द बॉक्सेस दिसतील, पण ते मित्रांनो सिलेबस मधले असतील. एमपीएससी सिलेबसच्या बाहेरचा प्रश्न विचारत नाही, हे तुम्हाला मी 100% सांगतो मित्रांनो.
अजून एक तुम्हाला सांगतो, तुमच्या जे अवतीभोवताली जो काही समाज आहे, हा समाज खूप विचित्र असतो बघा. त्यामुळे तुम्ही ह्या समाजाच्या किंवा हे जे काही लोक आहेत ह्यांच्या बोलण्याकडे तुम्ही दुर्लक्ष करा. वादविवाद टाळा. राहिलेल्या 2-3 दिवसात अजिबात सुद्धा साधं तुम्ही मेसला जात असाल, जेवण करत असाल, घरच्यांची असेल, मित्राशी असेल, कोणाकडेही लक्ष देऊ नका. ही अतिशय महत्वाची गोष्ट आहे. स्वतःला शांत ठेवा. म्हणजे शांत इतकं ठेवा की म्हणजे तुम्हाला सांगतो की तुमची चिडचिड झाली नाही पाहिजे, तुमचं मन विचलित नाही झालं पाहिजे. एखादा म्हणेल की अरे हा अभ्यास करतोय, काय दिवं लावणार आहे का मित्रांनो, डझंट मॅटर. त्याकडे अजिबात लक्ष देऊ नका मित्रांनो. सिलेबस मधला एकही त्या विद्यार्थ्यांना पॉईंट पाहिलेला नाहीये. तुम्ही सगळ्यात महत्त्वाचं मित्रांनो, हे ज्या परीक्षेची तयारी करतात तुम्ही ऍटलीस्ट लढत आहात मित्रांनो. शेवटी कसं असते माहिती आहे का, इतिहासात लढणाऱ्या लोकांनाच लक्षात ठेवलं जातं. ही जी बोलणारे असतात ना, पोपटपंची करणारे, हे काहीच करू शकत नाही. ते फक्त ते टोमणेच मारू शकतात. तर अशा लोकांबद्दल अजिबात विचार करू नका. निगेटिव्ह लोकांपासून दूर राहा. मी तुम्हाला हे निश्चितपणे सांगतो. शेवटी कसं आहे की एखादी लढाई आहे, त्या लढाईत मित्रांनो शस्त्र टाकून बाहेर निघण्यापेक्षा तुम्ही लढता, ही मोठी गोष्ट आहे तुमच्यासाठी. हा पॉझिटिव्ह आहे तुमच्यासाठी मित्रांनो. हे तुम्ही स्वतःला पॉझिटिव्ह, हे निगेटिव्ह लोकांपासून मित्रांनो दूर राहा. ते तुम्हाला बिनकामाचं कॉन्फिडन्स तुम्हाला मित्रांनो तुमचा लो करते. काही लोक बघा, तुम्हाला सांगतो, तुमचेच मित्र अभ्यास करणारे असते, तर ते बिनकामाचं अति शहाणपणा असतात. म्हणजे ते तुम्हाला ट्रिगर करण्याचा प्रयत्न करतात. तुला हे येतं का, तुला ते येतं का, माझा इतका अभ्यास झालाय, मला एवढा स्कोर आला. अरे तू तुझ्याच बशी ठेव. ह्या लोकांचं तुम्हाला मित्रांनो टार्गेट असतं की कॉन्फिडन्स लो करणं. एका माझ्या मित्रानं सांगितलं या बाबतीत, मी इतकं केलं, तितकं केलं, एवढी पुस्तक वाचल्या, एवढ्या वेबसाईट बघितल्या. अरे ठीक आहे ना, तू वाचलं ना, ते सांगू नको. तू त्याला सांग ना, ह्या वेबसाईटमधनं हे घेतलंय मी, ते पेटलंय. ते नाही सांगणार. फक्त बिनकामाचं तुम्हाला मी हे वाचलं, ते वाचलं. तर या असल्या लोकांशी कॉन्टॅक्टमध्ये 2-3 दिवस राहू नका. कॉन्टॅक्ट नाही केला तर काही गरज नाहीये. आणि कुणाचं ह्या शेवटच्या 2-3 दिवसामध्ये बिनकामाचं कुठल्या एखाद्या मित्राचं, मैत्रिणीचं फोन घेऊ नका. काय तो काय आयोगामध्ये येणार, तुम्हाला 10 प्रश्न सांगणार नाहीये. तुम्हाला एवढं सांगतो. जर 10 प्रश्न सांगत असेल तर तो काय म्हणतात त्याचा फोन घ्या, आणि नाहीतर फोन घेऊच नका. म्हणजे साधं ह्या गोष्टी आहेत. पण ह्या मित्रांनो खूप महत्वाच्या आहेत. त्या अनेक मला मित्र म्हणतात की सर आता जशी परीक्षा जवळ येत राहिले तसं मला आठवत नाहीये, मला समजत नाहीये, मी काय करू. अरे मित्रांनो, आपली परीक्षा डिस्क्रिप्टिव्ह नाहीये. आपली MCQ परीक्षा. अरे तुला 4 ऑप्शन भेटणार आहे. त्या 4 ऑप्शन मधूनच तुला एक उत्तर शोधायचं आहे. जजमेंट बेस्ड आपली परीक्षा मित्रांनो. तिथूनच त्याच उत्तरातल्या म्हणजे जे 4 ऑप्शन आहेत त्याच्यातून तुम्हाला एक उत्तर शोधायचं आहे. त्यामुळे आठवत नाही हा मित्रांनो, हे जे तुमच्या मनामध्ये जे काही चाललेलं आहे त्या गोष्टी, तर त्या तुम्ही टाळा. त्याच्यासाठीच हे विजय भाऊ आपण सेशन चालवलेलं आहे. त्याच्यासाठीच हे तुमच्या समोर अटेम्प्ट स्ट्रॅटेजी मित्रांनो. नॉलेज बेस्ड तुमचे म्हणजे समजा 50% प्रश्न गॅरंटेड सुटतात, 25% प्रश्न लॉजिक म्हणजे 50-50, म्हणजे जे 2 ऑप्शन मध्ये तयार होतात, म्हणजे A का B किंवा म्हणजे जे काय असेल C का D, तर ते तुमचे आहे ते हे सुद्धा प्रश्न तुम्हाला जवळपास या ठिकाणी 25 प्रश्न सुटू शकतात. इलिमिनेशन टेक्निकने राहिलेले 10-15 प्रश्न सुटू शकतात. हे कॉमन आहे मित्रांनो. ह्याचं जर आपण टोटल काढली मित्रांनो, जवळपास 75 अधिक 10 85, म्हणजे जवळपास 90% तुम्ही प्रश्न सोडवू शकता. 10% प्रश्न राहतात म्हणजे कॉमन, जे की आपण कधीच वाचलेले नसतात. तर ते मित्रांनो तुमच्या सोयीनुसार तुम्ही ठरवा. त्या परीक्षेच्या ज्या टायमिंग मध्ये आहे. जर मित्रांनो पेपर सोपा असेल तर तो अटेम्प्ट आपोआप वाढणार आहे. हे जे काही मी 10 प्रश्न राहतात त्याला म्हणता येते, ते तुम्ही जो काही डिसिजन केलेला आहे, A प्लॅन B प्लॅन मला माहित नाहीये, ते तुम्ही पेपर पाहिल्यानंतर किंवा पेपरच्या त्या ऍट दॅट टाइम ठरवा. पण ते अगोदर ट्रायल अँड एरर केलं असेल. अजून एक मित्रांनो सांगतो की हे एक डोक्यात ठेवा, तुमच्या सिलेबस मित्रांनो नवीन आहे. सर्व विद्यार्थी समान स्थितीत आहेत. खूप सारा वेळ भेटलाय परीक्षेला. आपल्या परीक्षेसाठी जवळपास 5 महिन्यापेक्षा जास्त मला वाटते कालावधी भेटलाय, जरी आपण मोजायला गेलो तर. आणि मित्रांनो तो 1 तासातला 11 ते 12 या वेळेतला हा वेळ जो मित्रांनो गाजवणार आहे, जो त्या ठिकाणी योग्य रीतीने परफॉर्मन्स देणार आहे, तो मित्रांनो सिलेक्ट होणार आहे. हे जे काही तुमच्या मनामध्ये चाललेलं आहे, मी सांगितलं आहे, हे सगळ्या कॉमन गोष्टी आहेत. तुम्हाला काय विचार करायचं आणि काय सोडायचं, आणि हे जे सायकोलॉजिकली जे ह्या गोष्टींना मॅनेज करणार आहे ते माझे मित्र सिलेक्ट झाल्याशिवाय राहणार नाही ते. कारण हे मित्रांनो खूप महत्त्वाचं. स्पर्धा परीक्षेमध्ये ह्या गोष्टी खूप मॅटर करतात. तुम्हाला इतकं सोपं वाटत असेल तर तसं नाहीये मित्रांनो. तर त्याच्यामुळे काय करायचं की आतापर्यंत तुम्ही इतका अभ्यास केलेला आहे. मी 10 तास अभ्यास केलाय, 12 तास केलाय, 15 तास अभ्यास केलाय, कुणी 16 तास अभ्यास केलेला आहे. मी अनेक वर्षापासून तयारी करतोय. मी MPSCच्या पॅटर्नला योग्य रीतीने फॉलो केलं, योग्य रीतीने रिव्हिजन केलंय, योग्य रीतीने प्रॅक्टिस केलं, योग्य रीतीने OMR बेस्ड केले. मी हे करू शकतो. मी आता 11 ते 12 या वेळेत 22 तारखेला माझा जाऊन मी बेस्ट देणार. हाच तुमच्यावरती विश्वास ठेवा. मी केलंय, मी करू शकतो. हे सेल्फ डाऊट तुमच्यावरती निर्माण झालाय, तुमच्यावरती जो अंडर प्रेशर निर्माण झालाय, जे तुमचे पॅनिक होतं, तुम्ही एन्झायटी होता, हे सोडून द्या मित्रांनो. आणि हे होते ना, हे कॉमन आहे. एवढं ध्यानात ठेवा. ट्रम्पला सुद्धा ह्या गोष्टी होत्या, मोदीला सुद्धा होत्या, विराट कोहलीला सुद्धा होतं. हे कॉमन आहे मित्रांनो. तर त्याच्यामुळे हे तुम्ही स्वतःला ह्या सायकोलॉजिकल गेम मध्ये जी लोक सावरणार आहेत, आणि त्या 11 ते 12 या वेळेचा जो टाइम, कारण कसं आहे की म्हणजे मी सांगितलं की या ठिकाणी नवीन सिलेबस सगळे विद्यार्थी समानच आहेत. म्हणजे
अभ्यास करणारे बरं का, मी सांगतो सगळे समजा आपण गृहीत धरू की 50,000 अर्ज झाले, तसं नसते. ज्यांनी खरंच प्रामाणिकपणे अभ्यास केलेले आहे, तर एका लेवल आल्यानंतर मित्रांनो ते सेम लेवल होते अभ्यासाची, सगळी थिंकिंग सगळी सेम लेवल होते. परंतु 1 तासामध्ये तुम्ही थिंकिंग आहे पेपर अटेम्प्ट करण्याची, पेपर सॉल्व्ह करण्याची, ती अतिशय महत्वाची आहे. नाहीतर तुम्ही घाबरला, माझं एवढं मोठं स्वप्न आहे, मला माझी वाट बघत बसलंय, असं नाही मित्रांनो. नक्की तुमच्या आई वडिलांचं स्वप्न असेल, तुमचं स्वप्न असेल. मित्रांनो, मला बरेच जण विद्यार्थी माझे मित्र म्हणतात की सर तुम्ही आशीर्वाद द्या. आशीर्वाद देण्यासाठी नाही रे मित्रांनो, मी तुमच्यासाठी आशीर्वाद देण्यासाठी मी इतका मोठा नाही, मी त्याच्या पात्रतेस योग्य तर नाही म्हणजे नाहीच आहे, त्यात काही विषय नाही. तुम्हाला आशीर्वाद फक्त तुमचे आई वडीलच देऊ शकतात. आई वडिलांना फोन करा, त्यांचा आशीर्वाद घ्या. माझी तयारी झाली, मी काय देऊ शकतो तर मी तुम्हाला शुभेच्छा देऊ शकतो 22 मार्चसाठी. आणि मी मित्रांनो, मी तुमच्यासोबत आज पण आहे, उद्या पण आहे, परवा पण आहे. DIचं पार तुम्हाला जॉईनिंग भेटोपर्यंत मी तुमच्यासोबत आहे. आणि असं नाही की मी तुमच्यासोबत आज जोडलो गेलो, 2020 पासून मी तुमच्यासोबत जोडलो गेलो. जोपर्यंत मला काय म्हणते, माझ्याकडे जोपर्यंत एनर्जी आहे, जोपर्यंत मला काय म्हणते त्याला, मी 100% काम करतच राहणार आहे. कारण शेवटी मलाही वाटत होतं की मी परीक्षेची तयारी करायला पाहिजे, परंतु आता ती माझ्यासाठी वेळ निघून गेलेली आहे. परत नंतर वाटलं, परंतु मी मित्रांनो तुम्हाला मार्गदर्शन करत राहिलो. मस्त मला जाणीव व्हायला लागली 2 महिन्यापासून. परंतु आता ह्याला मी टाळू शकत नाहीये, काय म्हणते त्याला, आता ह्याला ऍक्सेप्ट करावं लागेल. आणि त्याच पद्धतीने हे जे काही माझं स्वतःचं उदाहरण सांगितलं, ह्याच्यावर तुम्ही समजून चला मित्रांनो. परीक्षा मोठी आहे मित्रांनो, तुम्ही या परीक्षेला योग्य रीतीनं फक्त टॅकल करा. अशी किती जरी मोठी असली तर त्याला काही हे नाहीये, परंतु तुम्ही जर तुमचा योग्य अभ्यास झालेला असेल. मला बरीच मुलं वय वर्ष 25, अरे मित्रांनो मला सांगा, 2021ला जाहिरात आली, जर समजा सेवा प्रवेशने 22ला झाले असते आणि जर 22लाच परीक्षा झाली असती, मला सांगा जी मुलं 23ला पासआउट झाली, 24ला पासआउट झाली, 25ला पासआउट झालेल्या विद्यार्थ्यांनी फॉर्म भरलेत मित्रांनो. ह्या विद्यार्थी मित्रांना संधी भेटलेली आहे. मी तुम्हाला सांगतो, बरीच लोक काय म्हणतात त्याला, वय वर्ष 25च्या आसपास सिलेक्ट झालेले दिसते. अजून एक मी तुम्हाला सांगतोय मित्रांनो, माझे बरेच म्हणजे मला असं वाटतं की ह्याच्यात पॉईंट घेतला का नाही मला माहित नाही, की बरेच माझे मित्र फार्मसी ऑफिसर झालेत, की ते काय झाले की अतिशय हुशार आहेत, परंतु त्यांना वेळच भेटत नाहीये. परंतु त्यामुळे त्या पण लोकांना मित्रांनो काय होतंय की त्यांना म्हणजे काय म्हणतात, खूप टॅलेंटेड लोक आहेत. मला वाटतं तो मी मुद्दा घेतला नाही याच्यामध्ये, तर तेवढं शेवट नाही सांगतो की त्या लोक टॅलेंटेड होती, परंतु आरोग्य भरती आणि नंतर पाठीमागची जिल्हा परिषद भरती आहेत, हे अतिशय हुशार असणारे लोक सिलेक्ट झाले, परंतु त्यांना अभ्यासाला मित्रांनो वेळ भेटलेला नाहीये. त्यामुळे एक तुम्ही कसं आहे की ही थोडंसं मला असं वाटतं की वैयक्तिकरित्या ही थोडीशी लोक स्पर्धेतनं बाहेरच असल्यासारखं वाटतं. परंतु ज्यांनी खरंच ह्या सगळ्या गोष्टी मॅनेज करत अभ्यास केलेला आहे त्यांना यश भेटल्याशिवाय राहणार नाहीये. आणि परत एकदा मी सांगतो की तुम्हाला परीक्षेसाठी शुभेच्छा. तुम्ही मेहनत केलेली आठवा. ह्या बाकीच्या गोष्टी आहेत एक्सटर्नल ज्या तुम्हाला अफेक्ट करतात, तुमच्या मनाला ज्या काही तुम्हाला जी काही तुमची छेडछाड होते मनाची तुमच्या, तर ती तुम्ही दूर करा. ह्या ठिकाणी तुम्ही स्वतःवरती विश्वास ठेवा किंवा तुम्ही पॅनिक होऊ नका. असं तसं कट ऑफ स्कोर या त्या वाटेवर असं झालं तसं झालं. आता स्वतःचा बेस्ट द्या. 11 ते 12 या वेळेमध्ये हाच महत्वाची वेळ आहे आणि ती वेळ तुम्हाला आयुष्यामध्ये पुढं हा टप्पा पार करणं खूप महत्वाचं आहे मित्रांनो. कारण हा टप्पा जर तुम्ही नाही पार केला तर तुम्ही मुलाखतीस नसणार आहे. त्यामुळे हा टप्पा योग्य रीतीनं पार करा. आणि परीक्षेपूर्वी जाणार असाल तर तुम्ही त्या सेंटरवरती 1 दिवस अगोदर जाऊन राहून तिथं आजूबाजूला हॉटेलला एखादी रूम बुक करून राहा. आणि तुम्हाला परीक्षेसाठी खूप खूप साऱ्या शुभेच्छा. आणि तुम्ही नक्कीच या परीक्षेमध्ये तुम्हाला यश भेटेल ही मला 100% खात्री आहे.